ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दापूर केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरवाडी येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। दापूरचे भूमिपुत्र व उद्योजक रघुनाथ म्हाळुजी आव्हाड RM यांच्या आर्थिक सहकार्याने शाळेतील 12 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिलसह विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले। या उपक्रमाची संकल्पना शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप एकनाथ आव्हाड यांनी मांडली होती। त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आलाय। यावेळी रघुनाथ आव्हाड यांचे बंधू विठोबा म्हाळुजी आव्हाड तसेच पुतणे संपतभाऊ आव्हाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहनशेठ काकड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज घुगे, माजी अध्यक्ष रामदास आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर सावळे, माजी उपाध्यक्ष अमोलभाऊ आव्हाड, न्यू इंग्लिश स्कूल दापूर गुरुकुल समितीचे उपाध्यक्ष कृष्णभाऊ पालवे, किरण शेठ आव्हाड, संदीपभाऊ आघाव, संदीपभाऊ काळे, दीपकभाऊ आव्हाड यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका साधना सानप यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामदासभाऊ आव्हाड यांनी मानले। दापूर परिसरातील शैक्षणिक विकासासाठी सातत्याने योगदान देणारे उद्योजक रघुनाथ आव्हाड यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण प्रेमींनी मनापासून स्वागत करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। आणि या गावचे भूमिपुत्र आदरणीय रघुनाथ म्हाळुजी यांनी जन्ममध्ये उद्योग व्यवस्थित केले, परंतु मोहनशेठ नसाल का जरी मुंबई स्थित आहे तरी पण गावामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये काय करता येईल असा त्यांनी उपक्रम राबवून आज नेहरवाडीच्या मुलांना स्पोर्ट ड्रेस असेल, शैक्षणिक साहित्य असेल, वह्या पुस्तक असेल, शैक्षणिक साहित्य हे त्यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या आर्थिक याने वाटप होत आहे। विद्यार्थी मित्र, खऱ्या RM आव्हाड साहेबांचं जर बघितलं तर तुमच्यासारखेच ते विद्यार्थी जसेतून ते RM साहेब मुंबईपर्यंत पोहोचले, परंतु संपतभाऊंनी सांगितलं त्यांच्या कुटुंबामध्ये आम्हाला पण अनुभव आला किंवा वडिलांच्याकडे साला नव्हते त्यावेळेस गुण नाही, आणि इथं ते तुमच्याप्रमाणेच विद्यार्थी दशामध्ये असताना त्यांचं मेंढरं आणि हे वळण्याचं ते लहानपणी त्यांच्या त्या मेंढरं सुद्धा त्यांनी वळले, परंतु त्यांनी शैक्षणिक याची चिकाटी सोडली नाही। मॅडम, अतिशय आनंद होतोय कधी 10वीला इथं SSC बोर्डला पहिले आले, आणि आज ठाण्यामध्ये त्यांच्या नावारूपाला आलेल्या ज्या संस्था आहेत, त्या कंपन्या आहेत, त्या खरोखर त्यांनी तिथं सुद्धा त्यांचं गुणवत्ता पूर्ण भारतामध्ये त्यांच्या गुणवत्तेला जोडणे, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि संपत म्हटल्याप्रमाणे, मोहनशेठ म्हटल्याप्रमाणे का दान किती त्याच्यापेक्षा दातृत्ववान किती, दातृत्व देणारा कसा असावा। शैक्षणिक याच्यामध्ये त्यांनी मंदिरं आणि याच्यामध्ये त्यांनी मंदिराची पावती फाडत नाही मॅडम, परंतु त्यांनी गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं त्यांच्या मुलीच्या नावानं डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड शैक्षणिक संकुल उभं करताना त्यांचे मित्र आहे शिवराम आव्हाड यांनी फक्त तिकडे मुंबईला होते, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं, परंतु त्यांच्या मित्रांनी फोन केला का RM काही करता येईल का, त्यांनी सांगितलं दापूर गावच्या ज्येष्ठ नागरिक जे बसले त्यांनी तो मला सांगा काय आहे ते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता 2-3 दिवसांनी इथं आल्याने त्यांनी ते शैक्षणिक संकुल उभं केलं। आताच एक 2-4 महिन्यापूर्वी तसंच एक प्रचिती दापूर गावाला पण घडली का देणारा किती दानशूर असतो, कारण जर एक कॉलेज उभं केलं असेल तर सर्व कसं बोलायचं आणि काय, परंतु त्यांनी सुद्धा त्या इमारतीसाठी होकार दिला, म्हणजे त्यांचं किती उदार अंतकरण असेल। आणि दुसरी गोष्ट, ते जेव्हा इथं आले त्यांचं आता ते कार्यक्रम झाला, ते शैक्षणिक संकुल उभं होते, आणि मग त्याच्यानंतर सुद्धा शैक्षणिक शाळेत काही साहित्याचं वाटप करण्यासाठी इथं आपण सर्व जण या ठिकाणी उपस्थित झाला। खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आहे वाटप करण्याने, म्हणजे आता मॅडमने सांगितलं देणारा जो दाता असतो काय, त्यामध्ये महत्त्वाचं दातृत्व आज गावामध्ये ज्यांनी केलं असेल ते RM आव्हाड, रघुनाथ म्हाळुजी आव्हाड, त्यांनी गेल्या 8-10 वर्षापासून ज्युनियर कॉलेजपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आता शिक्षण संस्थेचं माध्यमिक विद्यामंदिर जे आहे त्या ठिकाणी 2 कोटी रुपये खर्च करून आणि ते इमारत बांधून देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या वसती शाळा असतील,
इतर ज्या शाळा आहेत प्रत्येक शाळेला त्यांनी मुलांसाठी काही ना काही देण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखा आहे. त्या प्रयत्नातून त्या माणसाचं लक्ष किती आहे हे निश्चितच आपल्याला मानावं लागेल की माणूस मुंबईला राहतो आणि लक्ष नेरवाडीत आहे. त्यांची जन्मभूमी मातृभूमी ही नेरवाडी आणि काही म्हणजे 2-4 अशा मोठमोठ्या कंपनी नेरवाडी या ठिकाणी आज विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांचा विचार करून त्यांना शालेय उपयोगी वस्तू हा संदीप यांनी जो संकल्प मांडला त्याला प्रतिसाद आमचे चुलते माननीय रघुनाथ मौजावाड यांनी प्रतिसाद दिला आणि त्या रूपानं या शाळेला हे जे साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे ते वाटप करण्यासाठी इथं उपस्थित असलेले मोनशेठ काकड, कृष्णा पांडवी, अमोल आव्हाड, मनोज भगत, संदीप आव्हाड, मनोज घुगे, पोलीस पाटील सावळे, रामदास आव्हाड, आमचे चुलते विठोबा आव्हाड, त्याच्यानंतर किरण, संदीप, त्याच्यानंतर सर्वच कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोहनशेठ बोलले की शाळेचं काम असेल, कॉलेजचं काम असेल किंवा कुठल्याही ठिकाणी खर्च करण्याची त्यांची जी मनोवृत्ती त्याचं कारण असं आहे ही जी शाळा आहे या शाळेचं पूर्वीचं जे ठिकाण होतं ते मारुती मंदिर होतं मॅडम. तिथं आता मारुतीचं मंदिर आहे आणि जुनी इमारत पाडलेली तिथं हे शिकलेले आमचे चुलते रघुनाथ आव्हाड आणि इथून त्यांची जी सुरुवात झाली ती आजपर्यंत अशी. आणि या ठिकाणी मला वाटतं किती 12 विद्यार्थी आहे ना? हो, 11 आहे का? या सर्व विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य आता आमचे चुलते विठोबा मौजावाड हे सुपूर्द करतील. आणि दुसरं असं आहे की मोहन शेठ तुम्हाला असं एक सांगावं असं वाटतंय मला, तुम्ही 4-5 ठिकाणी असा उल्लेख केला की माध्यमिक शाळेची जी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.